नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे आपल्या सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज आपल्याला भूमी अभिलेख या विभागाअंतर्गत जवळपास 10,683 पदांच्या आकृतिबंधाला परवानगी ही दिली गेली आहे, म्हणजे मंजुरी ही दिली गेली। आता ही मंजुरी दिली गेली म्हणजे काय? 10,683 पद हे खाली आहेत का? तर अजिबात नाही। आकृतिबंधाचा अर्थ असा आहे की या प्रशासकीय विभागाअंतर्गत म्हणजे भूमी अभिलेख या विभागाअंतर्गत 10,683 एवढे कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत। म्हणजे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या या विभागातली इथं निश्चित केली गेली, बाबा याला मंजुरी ही मिळाली आहे। मग या आधारावरती आता पुढची प्रक्रिया बिंदू नामावली असेल, इथलं रिझर्वेशन कसं असणार आहे आणि इथलं रिक्त पद किती असणार आहे याचा एक आढावा या ठिकाणी घेतला जाणार आहे। आणि हा जो आढावा असेल त्या आधारावरती काय असणार आहे, पुढची प्रक्रिया म्हणजे रिक्त पद भरण्याची प्रक्रिया ही सुरू केली जाणार आहे। मग आता ही भूमी अभिलेख विभागाअंतर्गत ही जी अपडेट भेटली 10,683 पदं जी आहेत या संदर्भामध्ये आता पुढे काय, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। मग या पुढे काय, यामध्ये आपल्याला समजून घेत असताना ही पदं रिक्त पदं भरली जाणार आहेत आणि भरायची असली तर या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आले संपूर्ण सरळ सेवा बॅच। आता ही संपूर्ण सरळ सेवा बॅच 2026 जी आहे यामध्ये आपण तलाठी भरती असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्य विभाग असेल, नगर परिषद असेल, वन विभाग असेल, कृषी विभाग असेल, महानगरपालिका असेल किंवा इतर जेवढ्याही स्पर्धा परीक्षांची तयारीच्या माध्यमातून सरळ सेवेतून पद भरती केली जाते, या सगळ्यांसाठी आपली एकत्रित ही संपूर्ण सरळ सेवा बॅच आहे। यामध्ये आपण MPSC असेल, TCS असेल किंवा IBPS असेल, या कोणत्याही पॅटर्न प्रमाणे होणाऱ्या परीक्षेला आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी करू शकतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये हे लेक्चर्स आपल्यासाठी उपलब्ध असणार आहेत। या लेक्चरची वैशिष्ट्य काय? एक्सपर्ट फॅकल्टी असणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस असणार आहे, PDF नोट्स असणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहे, व्हॅलिडिटी असणार आहे, अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे आणि तुम्हाला सगळ्यात मध्ये पर्सनल मेंटॉरशिप सोबत टेस्ट आणि डाऊट सेशन सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। आणि हे सगळ्या गोष्टी केवळ 1299 मध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जे माफक शुल्क आहे, या माफक शुल्कामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमी विद्यार्थ्यांसाठी ही घेऊन आलेली आहे। त्यामुळे वेळ आपल्याला घालवायचा नाही आहे, आपल्याला परीक्षाची जाहिरात येण्यापूर्वी आपण तयारीत असणं गरजेचं आणि ह्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही जाहिरात ही लवकरच प्रसिद्धही केली जाणार आहे। ओके, आता ह्यामध्ये बघा आपल्याला भूमी अभिलेख विभागात 994 जे आहेत ही अतिरिक्त पदं जी आहे वाढवली गेलेली आहेत। म्हणजे 10,683 ही जी पदं आहेत या पदांमध्ये किती वाढली आहेत? 994 एवढी पदं यामध्ये प्लस झाली आहे। आता ही पदं वाढली असली तर याचा मुख्य उद्देश काय? बघा आपल्याला इथं दिसून येतंय की 10,600 एवढी पदं झाली आहे आणि ह्यामध्ये या पूर्ण पद भरती म्हणजे जी वाढ झाली आहे 994 पदं जी वाढलीत, यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे 3 जिल्हाधिकारी वाढले आहेत, नवीन पदांची निर्मिती झाली। राज्यातील 8ही प्रादेशिक विभागात एक अतिरिक्त जिल्हा अधीक्षक कार्यालय याची स्थापना केली जाणार आहे। आणि संभाजीनगर प्रादेशिक विभाग जो होता, प्रादेशिक विभाग ज्याचं विभाजन करून लातूर प्रादेशिक विभाग करण्यात येणार आहे। या आकृतिबंधानुसार शिपाई जे पद होतं हे आता बाह्य स्रोतांमार्फत भरलं जाणार आहे, म्हणजे बाह्य कंपनीच्या माध्यमातून ते भरलं जाणार आहे आणि त्यासाठी वेगळं स्वरूप इथं ठेवलं गेलं आहे। त्यानंतर या एवढी जी पदं वाढवली गेली आहे, 994 पदं जी वाढली आहेत पूर्ण विभागामध्ये, त्याचा फायदा काय? जनतेला वेगाने माहिती ही उपलब्ध व्हावी, त्यांच्या सेवेमध्ये कार्यरत व्हावं, अधिक जलद व पारदर्शक आणि प्रभावी कामाची प्रक्रिया व्हावं, या ठिकाणी इथलचं मुख्य उद्दिष्ट आहे। या ठिकाणी सांगितलं की सध्याच्या कालखंडामध्ये जी विभागणी म्हणजे शहरीकरण झालं आणि शहरीकरणासोबतच काय मोठ्या प्रमाणात जमिनीच्या नोंदी असेल, मोजणी असेल, फेरफार करणं असेल, या डिजिटल स्वरूपामध्ये आपलं स्वरूप आपण डिजिटली रूपांतरित होत चाललो आहेत आणि याला वेगवान येण्यासाठी भूमी अभिलेख हा विभाग या ठिकाणी कार्यरत असतो। मग यासाठी डिजिटलायझेशन करायचं आहे आपल्याला पूर्ण आपल्या सेवेचं,
तर ह्यासाठी कर्मचारी वर्ग हा मोठ्या प्रमाणात लागणार आहे आणि सध्याच्या काळामध्ये अपुरं मनुष्यबळ या असल्या कारणाने या पूर्ण गोष्टींना एक बऱ्यापैकी वेळ हा लागतो. म्हणजे आपल्या इथे शेतीची जी मोजणी केली जाते ह्या मोजणीला तुम्ही आज अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो. पण ज्यावेळेस ही सगळी पद्धत पूर्णपणे कार्यरत राहतील त्यावेळेस लागणारा कालावधी हा कमी होणार आहे. ओके. मग सध्या राज्याचा डिजिटल 7/12 असेल, ई नकाशे असेल, ऑनलाईन मोजणी अर्ज असेल, भू नकाशाचे संगणकीकरण असेल, अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांची अंमलबजावणी सरकारला करायची आहे आणि यासाठी आपल्याला ह्या भूमी अभिलेख हा जो विभाग आहे या विभागामध्ये जे रिक्त पद आहेत ते भरायचे. त्या अगोदर इथलच्या प्रशासकीय स्तरामध्ये किती कर्मचारी कार्यरत आहेत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हा 10,683 एवढा आकृतिबंध आहे तो इथं मंजूर केला गेला आहे. ही सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या संदर्भामध्ये मंजुरी ही दिली गेली आहे. आणि ह्या संदर्भामध्ये अजून एक पुढचं पाऊल हे आलंय 12 मार्च 2026 मध्ये, म्हणजे कालच्या न्यूजपेपरचा लोकमत जो आहे त्यामध्ये ही न्यूज मुख्यतः आलेली आहे. भूमी अभिलेखाची पदे 3 महिन्यात भरली जाणार आहेत. भूमी अभिलेख पदं जी आहेत 3 महिन्यामध्ये भरली जाणार हे सुद्धा इथे स्पष्ट केले. यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहेत आणि आपले जे मंत्री आहेत बावनकुळे यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय 2003 नंतर आकृतिबंध इथला स्पष्ट नव्हता आणि आकृतिबंध स्पष्ट नसताना आकृतिबंध म्हणजे काय, या विभागामध्ये किती कर्मचारी कार्यरत असतील आहेत हे स्पष्टता नव्हती. ती स्पष्टता या कालच्या ह्यामध्ये पूर्णतास गेली. त्यामुळे आता काय, जी पुढची बिंदू नामावली असेल त्या बिंदुमान नामावली असेल, रिझर्वेशन असेल, या सगळ्या गोष्टींचा आता आढावा घेतला जाईल आणि या संदर्भामध्ये 994 नवीन पदे उपलब्ध जी झाली आहेत या पदांसहित आधीची रिक्त पदं जी असतील त्याची जाहिरात येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे आपला अभ्यासाचा जो फोकस आहे तो या भूमी अभिलेखाच्या अनुषंगाने आपल्याला करायला सुरुवात करायचा आहे. भूमी अभिलेख विभाग जो आहे तो आपल्या सरळ सेवेमध्ये एक महत्त्वपूर्ण विभाग आहे आणि या संदर्भामध्ये भूमी अभिलेखा संदर्भामध्ये आपण सुद्धा लवकरच एक नवीन बॅच ही घेऊन येत आहोत. यासोबतच आपल्या सरळ सेवेच्या इतर परीक्षा ज्या आहेत या परीक्षांसाठी सुद्धा आपल्या इंडिपेंडेंटली बॅच आहे. जलसंपदा असेल, तलाठी असेल, आरोग्य विभाग असेल, वनरक्षक असेल, ग्रामसेवक असेल, महानगरपालिका असेल, कृषी सेवक असेल, या सगळ्यांच्या इंडिव्हिज्युअली प्रत्येकी ही 699 रुपयाला बॅच उपलब्ध आहे आणि जर तुम्ही सर्व समावेशक बॅच घेत असाल तर तुम्हाला केवळ 1299 मध्ये ह्या सर्व बॅचेसचा अभ्यास एकाच बॅचमध्ये आपल्याला करून भेटणार आहे आणि ह्यामध्ये MPSC असेल, TCS असेल किंवा IBPS असेल, कोणताही पॅटर्न असला तर आपण यशस्वीरित्या या परीक्षेला सामोरे जाऊ शकतो. त्यामुळे वेळ दौडायची नाही आहे आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन हे ऑर्बिट टीमच्या माध्यमातून आपल्याला मिळवायचं आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीसाठी सज्ज राहायचं आहे. धन्यवाद.